एड्स जनजागृती आणि जागतिक एकता सामायिक जबाबदारी. प्रायोजक महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था. नमस्कार, मी साईश पावसकर. नमस्कार, मी वैदेही मुळे. एड्स जागरूकता आणि जनजागृती या दूरदर्शनच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोको, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याविषयी आजही मन मोकळेपणाने कधी बोललं जात नाही. त्यासाठी कारण शाळेत आपण या संदर्भात बरंच काही शिकलोय, पण याबद्दलची जागरूकता अजूनही समाजात नाही. म्हणूनच साईश, आजचा आपला विषय आहे जागतिक एकता आणि त्याच सोबत येणारी सामायिक जबाबदारी. अगदी बरोबर. आणि याच संदर्भात आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत ज्यांना आपण बोलतं करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते या समाजात किती जागरूक आहेत. त्यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. आमची प्रश्नावली त्यांच्यासाठी असणार आहेत. प्रश्न आमचे असणार आहेत आणि उत्तर त्यांची असणार आहेत. त्यांच्या उत्तरांवर ठरणार आहे की ते किती जागरूक आहेत. मग साईश, करायची सुरुवात? हो, नक्कीच. तर आज आपण भेट देणार आहोत परळ मधल्या एमडी कॉलेजला. बघूया तिकडची तरुण मंडळी आपल्याला कसा प्रतिसाद देतात ते. चला. एड्स जनजागृती आणि जागतिक एकता सामायिक जबाबदारी. चला तर मग आजच्या आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. आपल्यासोबत महर्षी दयानंद महाविद्यालयाची काही मुलं आहेत. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे तो असा आहे की एड्स म्हणजे आपण मगासपासून ज्या विषयावर बोलतोय ते एड्स म्हणजे नेमकं काय. आता तुम्हाला 4 पर्याय देतो. त्यातला पहिला असा पर्याय आहे बुरशीजन्य संसर्ग. दुसरा पर्याय आहे HIV मुळे होणारा दुर्मिळ रक्ताचा कर्करोग. तिसरा पर्याय आहे HIVचा संसर्ग होऊन अनेक आजारांनी झालेली शरीराची स्थिती. आणि चौथा पर्याय आहे HIVचा दुसरा टप्पा. मला सी हा ऑप्शन वाटतोय. ओके श्रुतिक, जर तुला सी असं वाटतंय म्हणजे HIVचा संसर्ग होऊन अनेक आजारांनी झालेली शरीराची स्थिती. आणि पहिल्या प्रश्नाचं तुम्ही स्वतः असं जाणून दिलात की तुम्ही जबाबदार नागरिक आहात. जागतिक एड्स दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 1 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर की 25 डिसेंबर. आणि याचं करेक्ट उत्तर आहे 1 डिसेंबर. अगदी बरोबर. HIV मानवी शरीरावर नेमका कोणत्या पेशींवर हल्ला करतो? याचे ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे पांढऱ्या रक्तपेशी ज्यांना आपण T सेल्स म्हणतो. लाल रक्तपेशी ज्यांना आपण लाल रक्तपेशी. तिसरा ऑप्शन आहे अभित्सर पेशी. आणि चौथा ऑप्शन आहे प्लेटलेट्स. मला असं वाटतं की पांढऱ्या पेशी आहेत. ओके दिव्या, तर दिव्याला असं वाटतंय की ह्या प्रश्नाचं उत्तर पांढऱ्या पेशी ज्यांना आपण T सेल्स म्हणतो. दिव्याचाही टाळ्या वाजून स्वागत करूया कारण तिनेही अगदी करेक्ट उत्तर दिलंय. HIVची चाचणी करणाऱ्या समुपदेशक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असणार आहे की नाही? पर्याय आहेत हे विधान बरोबर आहे का चूक? याचं उत्तर चूक आहे. असं का वाटतं तुला कोमल? कारण मोस्ट ऑफ जेव्हा आपण काउन्सिलिंग करण्यासाठी काउन्सिलरकडे जातो तर त्याने आपल्याला न जज करता उत्तर किंवा आपल्या सगळ्या गोष्टी ऐकणं हे अपेक्षित असतं. त्याच्यामुळे मला हे उत्तर चूक वाटतं. पुढचा प्रश्न असा आहे की HIV नेमका कुठून आला? याचा पहिला ऑप्शन आहे माकड. दुसरा ऑप्शन आहे गोरिला. तिसरा ऑप्शन आहे चिंपांझी. आणि चौथं ऑप्शन आहे वटवाघूळ. HIV चिंपॅन्झी मधून आला. प्रत्येकाला असं वाटतंय की HIV हा नेमका आला कुठून, तर तो चिंपांझीकडून. HIVचे HIVची जेव्हा टेस्ट झाली गेली खूप आधी, तेव्हा त्याचे व्हायरस कुठे मिळाले गेले तर ते चिंपांझीमध्ये मिळाले गेले. हिचं उत्तर अगदी करेक्ट आहे. पण बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की मानवात तो कसा आला, तर ह्याचं संशोधन अजून झालेलं नाही. तर 1931 ते 35 या काळात आपल्याला कळलं की तो मानवामध्ये त्याचे HIVचे सिम्पटम्स दिसू लागले. तुम्ही बघू शकता महर्षी दयानंद मधली ही सगळी जी तरुण पिढी आहेत ते सगळे अचूक उत्तर देत आहेत. आपला पुढचा प्रश्न तुम्हा सगळ्यांसाठी की कॉन्डमचा वापर केल्याने तुम्ही नेमकं कशापासून सुरक्षित राहाल? पहिला पर्याय आहे नको असलेली गर्भधारणा. दुसरा पर्याय आहे लैंगिक संबंधातून पसरणारे काही आजार. आणि तिसरा पर्याय आहे HIV. आणि चौथा आहे यावरील सर्व. यावरील सर्वच ऑप्शन करेक्ट आहे. ओके, म्हणजे तुला असं वाटतंय की कॉन्डमचा वापर केल्याने या सगळ्यावरच आपली सुरक्षा होऊ शकते. धनश्रीचं उत्तर अगदी बरोबर आहे. प्रिव्हेन्शन फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन हा कार्यक्रम HIV संसर्गित पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या बाळाला HIVचा संसर्ग होऊ नये यासाठी राबवला जातो. याचं उत्तर चूक आहे की बरोबर आहे? काय वाटतं तुम्हाला? मला चूक वाटतंय. धनश्रीला याचं आन्सर चूक असं वाटतंय. अजून कोणाला काही गेस करायचंय? मला असं सहज मी सांगतो की मला बरोबर वाटते. ओके, श्रुतिकला याचं आन्सर बरोबर वाटतंय. धनश्री
तुझं याचं उत्तर जरा चुकलेलं आहे. श्रुतिकने बाजी मारली आहे या प्रश्नात. श्रुतिक अगदी बरोबर. आता माझा पुढचा प्रश्न आहे, ARTचा फुल फॉर्म काय? ART ह्याचा फुल फॉर्म काय? आता पर्याय आहेत, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, अँटी व्हायरल थेरपी, अँटी रेझिस्टंट थेरपी का वरीलपैकी कोणतेही नाही? ह्याचा आन्सर आहे अँटी रेट्रोथेरपी. अँटी रेट्रोव्हायरल म्हणायचं तुला? हां, व्हायरल थेरपी. 30 नोव्हेंबर 2003 मध्ये भारत सरकारने सगळ्या HIV पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ही फ्री अँटी रेट्रोव्हायरल थेरपी लॉन्च केली, पण ती 1 एप्रिल 2004 पासून सगळ्यांसाठी उपलब्ध झाली. खरं तर साईश, आपल्या देशाची ही तरुण पिढी अशीच प्रत्येक बाबतीत जागरूक राहिली तर आपला देश प्रत्येक बाबतीत असाच अग्रेसर राहील. अगदीच. आणि मला तुला एक सांगायला आवडेल की आता दूरदर्शन वाहिनीने जसं हा जनजागृती प्रोग्राम करण्याचं मनावर घेतलं, तसंच गेले कित्येक वर्ष डॉक्टर श्रीकला आचार्य, ज्या मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका आहेत, त्या गेले अनेक वर्ष हे एड्स आणि HIV जनजागृतीचं काम करतात. तर आपण हे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार मानूया आणि त्यांचंच एक छोटंसं मनोगत ऐकूया. एड्स जनजागृती आणि जागतिक एकता, सामायिक जबाबदारी. हा विषाणू शरीरामध्ये आपल्या पांढऱ्या रक्तपेशींना अटॅक करतो. पांढऱ्या रक्तपेशी हळूहळू कमी व्हायला लागतात. सर्वसाधारणपणे ह्यासाठी अटॅक होणाऱ्या ज्या पेशी असतात त्यांना आम्ही T4 सेल्स म्हणतो, म्हणजे CD4 T सेल्स असतात ह्या. तर ह्या लिम्फोसाइट्स जशा कमी व्हायला लागतात तेव्हा एक वेळ येते जेव्हा हे वेगवेगळे संधिसाधू आजार किंवा ह्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात. आणि बहुतेक वेळा आपल्याकडे असं असतं की व्यक्ती आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाते, की अगोदर घरचे उपचार केले जातात, आज बरं होईल, उद्या बरं होईल असं वाटतं, आणि नंतर मग कमी होत नाही म्हटल्यानंतर ते डॉक्टरकडे जातात आणि मग तेव्हा ज्या टेस्ट लिहून दिल्या जातात त्याच्यामध्ये हे कळतं. बऱ्याच वेळेला ही टेस्टचा रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला आणि आपण आपल्या सर्व जे ICTCs म्हणतो आपण, एकात्मिक समुपदेशन आणि टेस्टिंग सेंटर, तर इथे आपले प्रशिक्षित समुपदेशक असतात आणि हे समुपदेशक रिपोर्ट देताना सुद्धा पूर्णपणे हा HIV संसर्ग म्हणजे काय आणि त्यासाठी उपचार पूर्ण उपलब्ध आहेत, फक्त हे उपचार लाईफ लॉंग घ्यावे लागतात, आयुष्यभर घ्यावे लागतात, त्याची पूर्ण कल्पना देऊन त्याचं समुपदेशन करतात. एड्स जनजागृती आणि जागतिक एकता, सामायिक जबाबदारी. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्या दूरदर्शन वाहिनीने हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू केलाय. तर मुंबईतल्या तरुण मंडळींच्या आपण प्रतिक्रिया पाहतोच आहे, पण आपण आता बाकीच्या जिल्ह्यांना पण भेटी देऊया. आपण पहिल्यांदा जातोय जालन्यामध्ये. तर जालन्यातील दूरदर्शनचे प्रतिनिधी अनंत साळी यांनी जालन्यातील तरुणांच्या एड्स जनजागृती विषयीच्या प्रतिक्रिया पाठवल्या, त्या आपण बघूया. तुमचा HIV चाचणीचा निकाल आरोग्य कर्मचारी कुणाला सांगणार? A, तुमच्या कुटुंबातील लोकांना किंवा मित्रपरिवाराला. B, तुमच्या लैंगिक जोडीदाराला, जेणेकरून त्यांनी स्वतःची HIV चाचणी करून घेतील. C, फक्त तुमच्यासोबत गोपनीयता राखण्यासाठी. आणि D, तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांना सांगणार. आन्सर C, फक्त आमच्यासोबत गोपनीयता राखण्यासाठी. ICTC मध्ये रुग्णाला चाचणीनंतर समुपदेशन कधी केले जाते? तर A आहे ART औषधं सुरू केल्यानंतर. B, HIV चाचणीचा निकाल मिळाल्यानंतर. C, पहिल्या CD4 चाचणीचा निकाल मिळाल्यानंतर. आणि D, व्हायरल लोड चाचणीचा निकाल मिळाल्यानंतर. HIV चाचणीचा निकाल मिळने के बाद ही. ओके. तर आता आपण जाणार आहोत कोल्हापूरमधील आपले दूरदर्शनचे प्रतिनिधी शशी गजवानी यांनी कोल्हापूरमधील आपले प्रोफेसर आणि त्यांच्या काही तरुण विद्यार्थ्यांकडून एड्स जनजागृतीविषयी त्यांच्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत, त्या आपण बघणार आहोत. HIV ची चाचणी कशी असते? तर त्याचे पर्याय आहेत. पर्याय पहिला ऐच्छिक, पर्याय दुसरा गोपनीय, पर्याय तिसरा माहितीच्या आधारावर आणि पर्याय चौथा यापैकी सर्व. तर आपलं नाव काय आहे? माझं नाव लता दत्तात्रय पाटील. मला असं वाटतं की ह्याचा आन्सर वरीलपैकी सर्व असतील. ऐच्छिक, गोपनीय, माहितीच्या आधारावर या सर्वांनी चाचणी करते. ओके, तर अशा प्रकारे ह्यांचं उत्तर बरोबर आहे. हा व्हायरस जो आहे तो आपल्या शरीरामधल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात तर त्यांच्यावर हल्ला चढवतात आणि त्याच्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्याच्यामुळे कुठल्याही आजाराचा खूप पटकन संसर्ग जो आहे तो अशा व्यक्तीला होऊ शकतो.
विशेषतः भारतामध्ये जर आपण बघितलं तर TBचं प्रमाण जे आहे ते आपल्याला अशा रुग्णांमध्ये खूप जास्त दिसतं. पण एकूणच कुठलाही आजार या व्यक्तींना पटकन होऊ शकतो, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती कमी झाल्यामुळं. HIV संसर्गित मातेच्या नवजात बाळाची पहिली HIV चाचणी कधी करतात? तर त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय 1.5 महिन्याने, दुसरा पर्याय 3 महिन्याने, तिसरा पर्याय 6 महिन्याने आणि चौथा पर्याय 1 वर्षानंतर. तर नाव काय आहे तेजस पाटील. ओके, याचं उत्तर पहिला आहे. 1.5 महिन्याचा आधार केले जाते चाचणी. 1.5 महिन्याच्या आधारावर केली जाते. नाही, बहुतेक चुकले तुझं आन्सर. नाही, बरोबर. तुझं उत्तर चुकलेलं आहे. तू जो पर्याय सांगितलास तो चुकलाय बहुतेक. नाही मॅम, बरोबर. तू जागृत आहेस? हो. ओके, अशा प्रकारे आपल्याला कळत आहे की मुलं या पद्धतीनं जागृत आहेत. नागपूरमधील दूरदर्शनचे प्रतिनिधी राजकारणे यांनी नागपूरमधील तरुणांच्या एड्स जनजागृतीच्या विषयीच्या प्रतिक्रिया पाठवल्यात. आता आपण त्या पाहूया. जागतिक एकता आणि सामाजिक जबाबदारी सप्ताहांतर्गत एड्स जनजागृती करण्यासाठीच्या या कार्यक्रमात मी पंकज पाटील आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, मी आज आलेलो आहो महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये आणि नागपूरच्या या तरुणांना एड्स बद्दल काय माहिती आहे हे थेट त्यांच्याकडनं मी जाणून घेणार आहोत. तर एड्स म्हणजे काय? एड्स म्हणजे एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा एक आजार नसून एक सिंड्रोम आहे जो ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो आणि यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. HIVची औषधे नियमितपणे न घेण्याची कारणे काय असावीत? मुख्य कारण म्हणजे HIVच्या औषधं आपल्याकडे अवेलेबल आहेत ह्या माहितीचा अभाव असू शकतो किंवा ART सेंटर म्हणजे जिथं आपल्याला HIVची औषधं मिळतात, एड्सची औषधं मिळतात, त्या सेंटरचं डिस्टन्स म्हणजे अंतर खूप लांब असते. त्यामागे बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये अशी उदासीनता असते की जर हा आजार कायमचा बराच होणार नाहीये तर औषधं कशाला घ्यायची, ते एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, बहुतांश ठिकाणी असं पाहिलंय की जे ART सेंटर म्हणजे औषधं मिळण्याचे जे केंद्र असतात ते जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, डिस्ट्रिक्ट सेंटरला, आणि तिथपर्यंत येण्या जाण्याचा खर्च हे बऱ्याचशा गरीब लोकांना झेपत नाही. तिसरं, लोकांना एक भीती असते की जर ही बातमी कुठे बाहेर फुटली की मी HIV साठी औषधं घेतोय तर बाकी लोक मला वाईट टाकतील, कारण या आजाराबद्दल आजही समाजामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. त्या व्यतिरिक्त औषधांमुळे होणाऱ्या साईड इफेक्टची सुद्धा काही लोकांना भीती असते, त्यामुळे ती औषधं नियमितपणे घेत नाही. आता आपण जाणार आहोत नाशिकमध्ये. नाशिकमधील आपले दूरदर्शनचे प्रतिनिधी अनिल वैद्य यांनी नाशिकमधल्या तरुणांच्या काही एड्स जनजागृतीविषयी प्रतिक्रिया पाठवल्या आहेत, त्या आपण पाहूया. CSTचा फुल फॉर्म काय? ऑप्शन नंबर A काउन्सिलिंग सर्व्हिस अँड ट्रीटमेंट, ऑप्शन नंबर B केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट, ऑप्शन नंबर C काउन्सिलिंग सपोर्ट अँड टेस्टिंग आणि ऑप्शन नंबर D आहे केअर सेंटर फॉर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ऑप्शन B केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट. नाही, आपलं उत्तर चुकतंय का? बरोबर आहे, बरोबर आहे. आपला कॉन्फिडन्स बघून उत्तर नक्कीच बरोबर आहे. एड्स म्हणजे काय? पहिला ऑप्शन आहे बुरशीजन्य संसर्ग, दुसरा ऑप्शन आहे HIV मुळे होणारा रक्ताचा कर्करोग, तिसरा ऑप्शन आहे HIVचा संसर्ग होऊन अनेक आजारांनी झालेली शरीराची स्थिती आणि चौथा ऑप्शन आहे HIVचा दुसरा टप्पा. यातलं बरोबर नेमकं उत्तर काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तो HIVचा जो संसर्ग रोग आहे ना तो अनेक प्रादुर्भावापासून तयार होतो आणि तो शरीरामध्ये तो साठवला जातो, त्यामुळे होणारा जो रोग आहे तोच HIV रोग आहे. धुळे येथील दूरदर्शनचे प्रतिनिधी ऋषिकेश अहिरराव यांनी धुळे येथील तरुणांच्या एड्स जनजागृती विषयीच्या प्रतिक्रिया पाठवल्या. तर खऱ्या अर्थाने जर HIVला आपल्याला पळून लावायचं असेल किंवा HIVचं प्रमाण शून्यावर आणायचं असेल तर आपण सर्वांनी एकजूट होणं, आपल्यामध्ये एकता असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही आपल्या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे.
तर आत्तापर्यंत आपल्याला जी काही पॉझिटिव्हिटी आहे, जे काही आपल्या टेस्टिंग फॅसिलिटी होत्या त्यामध्ये जे काही टेस्टिंग होत होतं आणि त्यामध्ये जे काही HIV पॉझिटिव्ह क्लायंट आढळत होते, तर 2004मध्ये हे प्रमाण जे 24% होतं, तर आता 2020मध्ये आपण जर हे प्रमाण बघितलं तर 0.035% पर्यंत खाली आणण्यामध्ये या विभागाला यश आलेलं आहे. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण या वर्षीच्या एड्स दिनामध्ये EMTCT इलिमिनेशन मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन यावरती जास्त भर देतो आहे. म्हणजे HIV होण्याचे जे काही 4 मार्ग आहेत त्यातला हा जो चौथा रूट आहे की प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन, म्हणजे आईवडिलांकडनं मुलांना जे HIVचं ट्रान्समिशन होतं. तर आपल्या जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर गेल्या 2 वर्षाचा जर आपण डेटा बघितला, जे पॅरेंट्स पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांची जी काही बालकं जन्माला आली आहेत, अशी काही जी बालकं पात्र होती अशा काही बालकांचे आम्ही जे टेस्टिंग केलं तर 2 वर्षामध्ये मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये 24च्या 24 बालकं आपले HIV फ्री आहेत. म्हणजे आज जरी आपण HIV एड्स दिनाच्या निमित्तानं EMTCTकडे फोकस करत असलो, पण आपला जिल्हा 2 वर्षापासूनच HIV या चौथ्या कारणापासून HIV फ्री झाला असं म्हणायला हरकत नाही. भारतात कोणत्या राज्यात HIV संसर्गित लोकांची संख्या सर्वाधिक आहे? याचे ऑप्शन पण मी सांगतो आत्ता. केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड. महाराष्ट्र. बरोबर आहे, अभिनंदन. जनजागृतीपर पुस्तिका आपण सर्वांना देत आहोत. भारतातील कोणते मंत्रालय HIV एड्स नियंत्रण कार्यक्रमास नेतृत्व प्रदान करते? 1. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तू? आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय. बरोबर आहे. एड्स जनजागृती आणि जागतिक एकता सामायिक जबाबदारी. आता पुढचा प्रश्न आहे, HIV संसर्ग झाल्यावर सर्वात जास्त आढळून येणारा संधी साधू आजार कोणता? पहिला आहे क्षयरोग, कर्करोग, न्यूमोनिया की वरीलपैकी कोणताही नाही? क्षयरोग आहे जो जास्त आढळून येतो आपल्या ह्याच्यातून. बरोबर, ह्याचं उत्तर आहे क्षयरोग. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गुप्त रोगावर म्हणजे लैंगिक संबंधातून होणारे संक्रमण उपचार विनामूल्य कुठे मिळतं? याचा ऑप्शन आहे पहिला ICTC, दुसरा ऑप्शन आहे ARTC, तिसरं ऑप्शन आहे सुरक्षा क्लिनिक आणि चौथं ऑप्शन आहे डॉट सेंटर. काय वाटतं, याचं उत्तर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ARTC असावं. अजून कोणाला काय? मला असं वाटतं की D उत्तर आहे, डॉट सेंटर. मला देखील डॉट सेंटर वाटत होतं, पण थर्ड ऑप्शन आहे सुरक्षा क्लिनिक. तर या दोघांना वेगळं वाटतंय. एकाला वाटतंय ARTC, एकाला वाटतंय डॉट क्लिनिक. धनश्रीने फक्त अंदाज वर्तवला की सुरक्षा क्लिनिक. धनश्रीचा अंदाज अगदी बरोबर आहे. धनश्रीसाठी एकदा अंदाजासाठी टाळ्या होऊन जाते तिच्यासाठी, कारण तिचा अंदाज आज बरोबर आहे. HIV पासून स्वतःचा बचाव तुम्ही कसा करू शकाल? 1. संयम पाळणे, आपल्या लैंगिक जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे, सातत्याने कंडोमचा वापर करणे का वरील सर्व? ॲक्च्युली वरील सर्व, कारण संयम पाळणंही तितकंच गरजेचं आहे किंवा कंडोम वापरणंही तितकंच गरजेचं आहे. अगदीच सर्व. बरोबर. HIV एड्स व त्या संबंधी सेवांविषयी माहिती मिळवण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? पर्याय आहेत 1990, 1091, 1095, 1097 का 1090? मला वाटतं 1090. निकिता? मला 1097. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 1097. खरं तर आपल्या गव्हर्नमेंटचे प्रत्येक ह्याच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती असले पाहिजे. भारतीय घटनेतील कोणता कायदा HIV एड्स संसर्गित लोकांना समान वागणुकीच्या हक्काची हमी देतो? याचे पर्याय ऐका नीट. आर्टिकल 377, आर्टिकल 14, आर्टिकल 16 आणि आर्टिकल 21. काय वाटतं, कोणता कायदा समान वागणूक हक्काची हमी देतो? आर्टिकल 14. आर्टिकल 14. आणखी कोणाला काही गेस करायचंय? हो ठीक आहे, अंदाजही वर्तवू शकता. चालेल ना? हो चालेल, नक्कीच चालेल.
मला ऑप्शन डी वाटतोय. तुला ऑप्शन डी वाटतोय. हां. मित्रांनो, ऋतिकाने असं उत्तर दिलंय बी, म्हणजे आर्टिकल 14 ही समान वागणुकीच्या हक्काची हमी देतो. ऋतिका, तुझं खूप अभिनंदन. यावेळेस श्रुतिकचा अंदाज जरा खोटा ठरला, पण ऋतिकासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. तर ऋतिकाने खूप छान आन्सर दिलेला आहे. ICTCचा फुल फॉर्म काय आहे? इन्फॉर्म्ड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, इन्फॉर्म्ड सेंटर फॉर टेस्टिंग अँड काउन्सिलिंग की इंटिग्रेटेड सेंटर फॉर टेस्टिंग अँड काउन्सिलिंग? इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर. 1997 मध्ये हे पहिल्यांदा भारतात सुरू झालं आणि 31 ऑगस्ट 2016 रोजी पूर्ण भारतात आता ह्याचे 20,756 सेंटर्स आहेत. तर आता आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. मला सांगा, भारतात एंट्री रेट्रोव्हायरल उपचार केव्हा सुरू झाले? याचे ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे 2002, दुसरा ऑप्शन आहे 2004, तिसरा ऑप्शन आहे 2006 आणि चौथा ऑप्शन आहे 2008. मी सांगतो याचं उत्तर 2004. श्रुतिकने इतके कॉन्फिडंटली उत्तर दिलंय. मग श्रुतिकला असं सांगायचंय की अगदी बरोबर आहे त्याचं उत्तर. त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन दे. थँक्यू. भारतात कोणत्या राज्यात HIV संसर्गित लोकांची संख्या सर्वाधिक आहे? भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश की छत्तीसगड? निकितापासून सुरुवात करूया, तिच्या हातातच माहिती. मला वाटतंय महाराष्ट्र. तर ह्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. आणि आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे आता तुम्ही बघू शकता की आपल्यासाठी ही केवढी मोठी जबाबदारी आहे. अशी कुठली संस्था आहे जी राज्य स्तरावर एड्स नियंत्रण कार्यक्रम राबवते? यासाठी ऑप्शन आहेत तुम्हाला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ऑप्शन बी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग, ऑप्शन सी राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि ऑप्शन चौथा आहे वरील पैकी कोणतेही नाही. मला याचं उत्तर माहिती आहे. ऑप्शन सी, राज्य एड्स नियंत्रण संस्था. हो. श्रुतिकने कॉन्फिडेंटली उत्तर दिलेलं आहे आणि त्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत, कारण त्याने अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. समाजामध्ये HIV संसर्गित लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी वागणूक किंवा होणाऱ्या भेदभावामुळे HIV संसर्गित किंवा ज्यांना HIVचा धोका आहे अशा लोकांवर काय परिणाम होतो? तुमचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, HIV चाचणी करून घेण्यास तयार होत नाहीत. ऑप्शन बी, औषधोपचार घेण्यास तयार होत नाहीत किंवा औषधे नियमित घेत नाहीत. ऑप्शन सी, HIV प्रतिबंधक उपयोजनांचा किंवा सेवा सुविधांचा लाभ घेण्यास तयार होत नाहीत. आणि ऑप्शन डी, यावरील सर्व. काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की ऑप्शन ए आणि ऑप्शन सी, म्हणजे वरील सर्व आहेतच, पण जास्त करून मला ऑप्शन ए वाटतोय. कारण HIV झाल्यामुळे काही जण घाबरतात समाजाला की HIV मला झालं तर ती लोक माझ्या त्यांच्या दृष्टीने कसे बघतील, असं मला ए ऑप्शन वाटतोय. अच्छा, तर धनश्रीला असं वाटतंय की HIV चाचणी करून घेण्यास ती लोक तयार होत नाहीत, ते घाबरतात आजच्या समाजाला. अजून कोणाला काही सांगायचं? मला असं वाटतं यावरील सगळे. ओके, श्रुतिकला असं वाटतंय यावरील सगळे जे काही आहेत. धनश्रीला असं सांगायचं आहे, तुझं हे उत्तर आहे बरोबर, पण काय झालंय, प्रत्येक आपल्याला आता याबद्दल काही माहिती नाही, आपल्या शोमुळे होईलच माहिती, पण याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे, तर यांच्यावर ते परिणाम होणार नाहीत. HIV चाचणी करून घेण्यास तयार होत नाहीत, औषधोपचार सुद्धा घेण्यास तयार होत नाहीत किंवा औषधं ते लोक नियमित घेत नाहीत, HIV प्रतिबंधक उपयोजनांचा किंवा सेवा सुविधांचा लाभ घेण्यास तयार होत नाहीत, या सगळ्यांचा परिणाम त्यांच्यावर होतो. मित्र, याची आपण काळजी घेतली पाहिजे. वैदेही, खरं तर आज खूप मजा आली, कारण मी जेव्हा इथे आलो पहिल्यांदा प्रश्न विचारायला, तेव्हा मला असं वाटलं की या मुलांना काही माहीत नसेल, पण ह्यांना खूप जास्त माहीत होतं का? खरं आहे साईश, खरं तर आपण त्यांना प्रश्न विचारत होतो, पण मला आलेला अनुभव असं सांगते मी की मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. अगदीच खूप मजा आली. अगदीच. तर मंडळी, आपल्या ह्या आजच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामधनं तुम्हाला कळलं असेल की आजची आपली तरुण पिढी, आपला आजचा नागरिक, तो HIV एड्स या विषयाला घेऊन किती जागरूक आणि किती विचारी आहे ते. तर मंडळी, आज जसे तुम्ही जागरूक मंडळींना बघितलं, तसे तुम्हीही जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि कर्तव्य दीक्षित नागरिक असल्याची जबाबदारी आहे तुमच्यावर. याची जबाबदारी सतत समाजात पार पाडत राहा. तर आता आपला कार्यक्रम संपतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच उत्साहाने आणि एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तत्पूर्वी नमस्कार.
आहे